नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुल यांच्यातर्फे अपडेट आलेली आहे. शिक्षक व नॉन टीचिंग स्टाफ यांच्यासाठी इथे जॉब अपडेट आहे. सविस्तरपणे पूर्ण माहिती बघूया. इथे सॅलरी डिटेल सुद्धा दिलेली आहे बघा. खूप चांगली संधी आहे तुमच्यासाठी. तुम्ही जर फ्रेशर असाल तरी सुद्धा तुम्हाला सॅलरी खूप चांगली भेटणार आहे. कमीत कमी 10,000 आहे आणि तुमच्याकडे अनुभव असेल तर जास्तीत जास्त 45,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटून जाणार आहे. आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून बघणार आहोत. शिक्षण काय लागणार आहे, त्यानंतर ते तुम्ही ॲप्लिकेशन कसं करायचं आहे सर्व माहिती आपण बघून घेणार आहोत. यांचे ऑफिशियल पेज सुद्धा आहे. त्यामध्ये तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूद्वारा तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यामध्ये लॉग इनसाठी तुम्ही करू शकता, इंटरव्ह्यू ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. सविस्तरपणे पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. नवीन जे जॉबचे अपडेट्स असतात, वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या किंवा परमनंट इथले वर्क फ्रॉम होम पार्ट टाइम जॉब्स असू द्या, कॉपी पेस्ट जॉब्स असू द्या, जिल्हा न्यायालयात कोणती भरती आली असेल ते असू द्या, असे वेगवेगळे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. चला तर सविस्तरपणे पूर्ण माहिती बघूया. आपल्याकडे इथे PDF सुद्धा आहे, आपण बघून घेऊया. 1 बाय 1 इथे माहिती सांगितलेली आहे. आता इथे सर्वसाधारण वेतन सांगितलेलं आहे, ज्यामध्ये पदाचे नाव प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक आहे. इथे अनुभव सांगितलेला आहे की जे अनुभवानुसार सॅलरी आहे. नवीन फ्रेशर आहे, प्राथमिक शिक्षणासाठी 10 ते 12,000 पर्यंत सॅलरी आहे. 1 ते 3 वर्ष तुमच्याकडे अनुभव असेल तर 15 आहे आणि ते 3 ते 5 असेल तर 18,000 आहे आणि 25,000 5 वर्षापेक्षा अधिक आहे. सेम हिअर माध्यमिक शिक्षणासाठी सुद्धा सांगितलेलं आहे बघा. 12 ते 15,000 फॉर फ्रेशर किंवा नवीन जे आहे त्यांच्यासाठी. 1 ते 3 वर्ष एक्सपिरियन्स असेल तर 18,000, 3 ते 5 वर्ष असेल तर 25,000, 5 वर्षापेक्षा जर अधिक तुमच्याकडे अनुभव असेल तर 35,000. सेम हिअर उच्च माध्यमिक शिक्षकसाठी 5 वर्षापेक्षा जास्त इथे तुमच्याकडे जर अनुभव असेल तर 45,000 आहे बघा. आणि ते नवीन व फ्रेशरसाठी 15 ते 18, 1 ते 3 वर्षासाठी 25,000 व 3 ते 5 वर्षासाठी 35 आहे. इथे सर्वसाधारण वेतन दिलेलं आहे, वर्ग श्रेणी दिलेला आहे. वर्ग 2 कर्मचारीसाठी 35,000 आहे, वर्ग 3 कर्मचारीसाठी 25,000 आहे, वर्ग 4 कर्मचारीसाठी 10,000 असणार आहे. त्यानंतर इथे अजून वेगवेगळे पद दिलेले आहेत. तिथे सांगितलेलं आहे बघा, तुम्हाला जे एज्युकेशन क्रायटेरिया काय लागणार आहे सांगितलेलं आहे. आता यामध्ये व्यवस्थापक कार्यालयासाठी इथे अकाउंट BCom MCom टॅली झालेलं पाहिजे आहे. अकाउंट जे आहे पदासाठी MCom किंवा BCom आणि टॅली. आणि लिपिकसाठी ग्रॅज्युएशन तुमचं ग्रॅज्युएट पाहिजे आहे. टायपिंग इंग्लिश आणि मराठी दोन्ही आले पाहिजे आहे. एकूण यांचे 4 जागा आहे. सेम हिअर इव्हेंट मॅनेजमेंट विभागासाठी दिलेला आहे. लिपिक, मदतनीस, शिपाई. मदतनीस आणि शिपाईसाठी SSC आणि HSC झालेलं पाहिजे आहे. लिपिकसाठी ग्रॅज्युएशन, टायपिंग इंग्लिश आणि मराठी. त्यानंतर NDA अकॅडमीसाठी जे बायोलॉजी विषयासाठी शिक्षक आहे त्यांचे MSc BEd झालेलं पाहिजे आहे. त्यानंतर इंटरनॅशनल स्कूल आहे, इंग्लिश, हिंदी, मॅथ्स असे वेगवेगळे सब्जेक्ट्स आहे. त्यामध्ये बघा तुम्ही फक्त बघू शकता BA तुमचं झालेलं असेल तरी चालेल किंवा MA BEd झालेलं पाहिजे. BA किंवा MA BEd, BSc MSc BEd झालेलं पाहिजे. आता कम्प्युटर जे विषय असणार आहे त्यांच्यासाठी BCA MCA BCS MCS झालेलं पाहिजे आहे. त्यानंतर BSc असेल, MSc असू द्या, BEd असू द्या, ग्रॅज्युएट BPEd असू द्या, हे तुमचं शिक्षण झालेलं पाहिजे आहे. त्यानंतर स्पेशल इंटिग्रेटेड मिलिटरी पॅटर्न आहे त्यांच्यासाठी सुद्धा दिलेलं आहे. सेम हिअर पॅटर्न असणार आहे. वेगवेगळे इथे पदानुसार दिलेलं आहे. सो एकूण 363 जागांसाठी असणार आहे. तुम्ही एकदा नक्कीच चेक करू शकता. तुम्हाला खूप मोठी संधी आहे. तर प्राथमिक शिक्षकसाठी बघा फक्त HSC किंवा DEd BA BSc BEd झाला असेल तरी सुद्धा चालणार आहे. इंग्लिश शिक्षक असेल तर तुमचं इंग्लिश मीडियममधून DEd झालेलं पाहिजे आहे. BA BEd HSC असेल तरी सुद्धा चालणार आहे. खूप मोठी संधी असू द्या, म्हणजे 12वी पास असू द्या, 10वी पास असू द्या, संधी आहे. त्यानंतर इथे DEd BA झाला असू द्या, BSc झालं असू द्या, BCom झालं असू द्या, तुम्ही नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकता. कारण इथे खूप साऱ्या इथे शैक्षणिक अर्हता दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला भरपूर सारे इथे ऑप्शन्स आहेत. आता संस्कृत आहे, सायन्स टीचर आहे, ट्रेनी टीचर आहे, असे वेगवेगळे पद आहे. तुम्ही एकदा नक्कीच इथे चेक करून घ्यायचं आहे. आता त्यानुसार जिल्ह्यानुसार सुद्धा दिलेलं आहे. नाशिक जिल्ह्यासाठी आहे, त्यानंतर कोकमठाण्यासाठी आहे, त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही येवल्यासाठी सुद्धा आहे. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही असे वेगवेगळे पद दिलेले आहे. तुम्ही नक्कीच इथे अप्लाय करायचं आहे, कारण वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही इथे जॉबसाठी अपडेट करू शकता. कारण इथे वेगवेगळे ठिकाण सुद्धा दिलेलं आहे, की जसं की कोकमठाण असू द्या, पुरगाव असू द्या, येवला असू द्या, अहमदनगर असू द्या, टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफसाठी इथे भरती आलेली आहे. आता इथे सांगितलेलं आहे बघा, रिक्त जागा आहेत, वेगवेगळे आहेत. 45 जागा आहेत इथे. त्यानंतर इथे 10 जागा आहे. एकूण असे 363 जागांसाठी इथे भरती दिलेली आहेत. आणि प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला इथे दिलेलं आहे की तुमचं शिक्षण किती पाहिजे आहे, जागा किती पाहिजे आहे, तुम्ही नक्कीच इथे चेक करू शकता. इथे तुम्ही युजर ID करून इंटरव्ह्यू ॲप्लिकेशन फॉर्म सुद्धा देऊ शकता. आता इथे पूर्ण जाहिरात सुद्धा दिलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता.
ज्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, इथे सांगितलेलं आहे मुलाखतीची कालावधी म्हणजे तुमचं इंटरव्ह्यू 13 मे ते 19 मे 2024 असणार आहे आणि इंटरव्ह्यूचं टाईम असणार आहे सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत इथे तुम्हाला जायचं आहे. सो नक्कीच टाईमवर पोहोचा, ॲप्लिकेशन करा, कोणतीही संधी सोडू नका. कारण शिक्षणाची अट तुम्ही बघू शकता, तुम्ही HSC असू द्या, 10वी असू द्या, BSc असू द्या, MSc असू द्या, अशा वेगवेगळ्या याच्यासाठी ग्रॅज्युएशन असू द्या, वेगवेगळ्या ITI साठी आहे. तुम्ही नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही नक्कीच कनेक्ट करू शकता. सगळं लिंक्स आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. थँक्यू.